मॉर्निंग. कसे आहात? वेलकम टू माय चॅनल श्रेया बास. आज मी असा विचार केला बिकॉज आई आली आहे. सो मी असा विचार केला की मला आईच्या हाताचं इडली सांबार भरपूर आवडतो आणि मी भरपूर दिवसापासून खाल्ला नाही इडली सांबार. आणि मोस्टली मी सगळं नवीन ट्राय केलं आहे, पण मी इडली सांबार अजून शिकली नाही आहे. सो मग मी तेच विचार केला की जेव्हा माझ्या आई येईल तेव्हाच मी ते शिकेन, बिकॉज ते इडलीचं कंटेनर ते ऑलरेडी माझ्याकडे आहे. बट मोस्टली माझी ती हिंमत नाही झाली बिकॉज आय डोंट वॉन्ट की ते इडली चिपके अँड ऑल. सो आता आई आली आहे तर आता मी ते शिकणार आहे आणि मला खायची पण भरपूर इच्छा झालेली बिकॉज आईचं मस्तच होतं. सो येस, आजचा मी हा प्रोग्राम ठेवला आहे की आज मी इडली सांबार करते आणि मी तुम्हाला पण दाखवते की माझी आई कशी करते. ऑलरेडी सकाळपासून आईने सगळी प्रिपरेशन करून ठेवली. फर्स्ट आहे डाळ, आपली तूरची डाळच आहे. मग हे आहे टोमॅटो, मिरची, कांदा आणि कढीपत्ता. कढीपत्ता मस्त आहे. कोरिएंडर बारीक चिरून घेतली आहे. आणि आपले ड्रमस्टिक्स त्याला सोक करून उकळून घेतलं आहे. आणि हे आहे आय गेस भोपळा आणि वांगी. हे दोनच आहे नाही? भोपळा आणि वांगी कच्चीच आहे. फिफ्टीन मिनिट्स नंतर काढलंय मी वरचं. आता तुम्ही असं आई जसं दाबवून बघते म्हणजे ते शिजलंय करेक्ट. ड्रमस्टिक्स शेंगा झालंय, सगळं शिजलेलं आहे. आता नेक्स्ट आहे कमाल या पावडरची, MTRचा सांबार पावडर. आता हा घालणार आहे. किती टेबलस्पून? 2-4 टेबलस्पून सांबार पावडरचे चालतात. सांबार झालेला आहे. आता नेक्स्ट आपण इडली करणार आहे. तर बॅटर आईनी ऑलरेडी काल रात्रीच प्रिपेअर केलेलं आहे. बॅटरचं काय मेजरमेंट आहे? 1 उडदाची डाळ आणि 1 वाटी उडदाची डाळ आणि 3 वाट्या तांदूळ, इडलीचे तांदूळ. इडलीचे. 1 वाटी उडद डाळ सोबत 3 वाटी इडलीचे तांदूळ भिजत घालायचे आणि मग त्याला असं तिने मिक्स करून हे बॅटर मी तुम्हाला दाखवते. असं हा बॅटर तयार आहे बघा. किती फ्लफी आहे बघा. म्हणजे हा जो बॅटर आहे तो एवढा फ्लफी आहे आणि काही बेकिंग सोडा काहीच ॲड नाही केलं आहे बिकॉज एवढी गरमी आहे की त्याच्यात खमीरा एवढा आला आहे आणि ते एवढं फ्लफी झालं आहे. सो इडली नक्कीच चांगली होणार. ओके, इडली बनण्याच्या पूर्वी जेवढं पात्र आहे त्यात एवढं पाणी घेऊन घेतलं आहे. एटलीस्ट 15 मिनिट्स नाही 15 मिनटं बघायचं नाही म्हणजे ते होणार. म्हणजे खाली पाणी ठेवलं आहे आणि 4 लेयर्स इडलीचे ठेवले आणि ते बघून आपण आता 15 मिनिट्स बघूयाच नको. A few minutes later. अजिंक्यचं ताट लावलंय. सांबार, चटणी आणि इडली आहे, त्याचं पण फेवरेट आहे. सो तर रिव्ह्यू घेऊया. आली का? येस. सांग, आईने केलंय. तू काय केलं? मी फक्त व्लॉग केला. कसं वाटलं? मस्त एक नंबर. आणि चटणी मस्त झालंय. चटणी पण. फुटाण्याची डाळ घातली रे चटणीत.
नव्हतं. छान ना. चिंच पण पुलाव पण आहे. नाईस. 1 hour later. आता संध्याकाळ झाली आहे आणि मी इडली सांबार खाऊन वगैरे थोडंसं सगळ्यांना झोप आलेली. सो झोपलं होतं. इव्हनिंग झाली आहे, चहाचा टाईम झाला आहे. सो मोस्टली काय व्हायचं ना, लहानपणी जेव्हा आई इडली सांबार करायची, सो आई नेहमी फ्राईड इडली करायची, म्हणजे लाईक प्रॉपरली डीप फ्राय करते ती इडलीला, आणि दॅट वी कॅन हॅव ॲज अ स्नॅक. सो आता चहा पिणारे तर मी म्हटलं की मी करते डीप फ्राय इडलीला. ते खूप मस्त लागतं, एकदम क्रिस्पी असतात आणि खूप छान लागतं. थोडंसं वरून असा मसाला टाकायचा अँड दॅट्स इट. सो आता मी तेच करणार आहे. फ्राईड इडलीसाठी मी काय केले ना, आपली जी इडली असती त्याला मी असं मधून कापून घेतलंय. सो आय हॅव डन 2 पीसेस केले मी इडलीचे. जी आपली इडली असते त्याला असं मी मधून नाईफनी कापून घेतलंय. अँड हे इझी पडतं फ्राय करायला आणि फार मजा येते. ॲज अ स्नॅक खूप छान वाटतं आणि जस्ट डीप फ्राय करायचं तेव्हा. येस, सो चहा आणि इडली फ्राय रेडी आहे. ओके, सो येस, आजचा हा असा दिवस होता. मला असं आज वाटलं की आज फुल असं साऊथ इंडियन दिवस होता, लाईक फुल इडली सांबर स्पेशल दिवस होता. बिकॉज मॉर्निंगपासून आम्ही तेच खातो आहे. लंच झालं, मग त्याच्यानंतर चहासोबत झालं आणि रात्री पण मी तेच खाणार, बिकॉज आय जस्ट लव इडली सांबर. आय गेस फुल आज साऊथ इंडियन दिवसच होता. सो इट वॉज ग्रेट. सो चलो, टाईम टू एंड द व्लॉग. सो तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला हे तुम्ही मला नक्की सांगा, आणि इडली सांबारची प्रिपरेशन वगैरे कशी वाटली हे तुम्ही सांगू शकता. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल श्रेया बस. आणि माझ्या व्लॉगला, माझ्या चॅनलला भरपूर प्रेम द्या, त्याच्याने मला मोटिवेटेड फील होतं. स्टे ट्यून्ड विथ श्रेया बस, बिकॉज नवीन नवीन गोष्टी तर होतच राहणार आहे. सो चलो, बाय बाय.